गजर माऊलीचा, गजर माऊलीचा देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोणे नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेमी सिद्धिनी आणि कमावणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा, विठ्ठल पांडुरंगा प्रथम नमन, पांडुरंगा प्रथम नमन, दुसरे चरण रे, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वरण रघुवर विमल जसो जो दायक फलचारी,
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता विठ्ठल देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी दी नामस्मरण घडो संत समागम वावू गाची भ्रम नको देवा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतब्रह्म एकनाथ महाराज. नाथ महाराजांचा चारचरणाचा सगळ्यांच्या लक्षात येईल अशा अर्थाचा अगदी ईश्वराची सर्वांगीण उपासना आपल्या जीवनामध्ये कशी घडावी आणि मानवी जीवनाची सफलता कशामध्ये आहे. उन्नतीच्या शिखरावर जायचं असेल तर ईश्वराची भक्ती करत असताना देवाशी सुसंवाद करत असताना आपल्या अंतःकरणामध्ये काय भावना असली पाहिजे. माणूस म्हणून जन्माला आलो देवानं खूप दिलं आहे आपल्याला म्हणजे समज येण्या अगोदरच खूप काही दिलं आहे त्यानं आपल्याला. एवढं सगळं असताना सुद्धा या गोष्टींचा आपण काय वापर करायचा आहे. या नरदेहाच्या माध्यमातून खरं दिव्य आपल्याला काय घडवून आणायचं आहे आणि देवाकडे एवढं सगळं मिळालं असताना सुद्धा नेमकं काय मागायचं आहे. तर या महत्त्वाच्या गोष्टीचं चिंतन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं आपल्या या छोट्याशा गावामध्ये 27 वर्षापासनं सप्ताहाची परंपरा चालत आलेली आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं हे गाव, ही भूमी मोहनानंद गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने संत तुकाराम महाराज भजनी मंडळ तळवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण मित्र मंडळीच्या उत्साहानं गावकऱ्यांच्या सहकार्यानं साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं संपन्न होत असलेला हा महायज्ञ आहे. प्रभू श्रीराम, श्री राधाकृष्ण व श्री विठ्ठल रुक्माई मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कलशारोहण या सप्ताहात हा सुयोग जुळून आलेला आहे. वेगळा खर्च करण्यापेक्षा दरवर्षी आपण सप्ताह तर करतोच, पण यावर्षी आपण कलश स्थापना, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, आणखी या कार्यक्रमाला दिव्यता भव्यता लक्षात राहील असा हा 27 वर्षाचा सोहळा आपण घडवून आणू. ही साधू संतांनी, ईश्वरानं आणि आपल्या पवित्र संस्कारानं आपल्या आयोजक मंडळीला, तरुण बांधवांना, गावकरी मंडळीला प्राप्त झालेली प्रेरणा. तर उपांत्य सेवा माझ्याकडे आहे. फार गोड असं नियोजन केलं आहे. गायनाची उत्कृष्ट अशी साथ देणारे, ज्यांचा गाण्याचा खूप चांगला अभ्यास आहे आणि ज्यांचं गायन खूप तयार आहे अशा हरिभक्त परायण धन्यकुमार महाराज मुरकुटे बाबांसाठी एकदा टाळी वाजवा. खूप तयारीचं गाणं आहे आणि प्रत्येक स्वराला शास्त्र बिलगलेलं आहे प्रत्येक स्वराला. तर फार सुंदर गातात. याही अगोदर बार्शीच्या भागामध्ये भेट झाली होती. मला तुम्हाला पाहिलं कीच लक्षात आलं मला. आणि आज पुन्हा एकदा भेट झाली. मुरकुटे महाराजांचे खूप समाधान वाटलं. आणि मी नेहमीच सांगते की जे मोकळ्या मनाचे आहेत त्यांना सूरसुद्धा ज्यांचा मोकळ्या मनाचा आहे अशा आमच्या हरिभक्तपरायण चिंतामण बाबांसाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. या भागातलं ते रत्न आहे, नाशिक जिल्ह्याचं भूषण आहे आमचे चिंतामण महाराज. गोड स्वभाव आहे, सरळ स्वभाव आहे आणि गायनाची फार गोड अशी साथ देणारे हरिभक्तपरायण आमचे छोटे भाऊ म्हणायला हरकत नाही, आमचे शरद महाराज दिघे. शरद बाबांसाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. फार सुंदर गाणं आहे शरद महाराजांचं देखील, भरलेला आवाज आहे. छोटे छोटे बाळगोपाळ आहेत, आपल्याच गावातलेत का संस्थेतले आहेत? जय मल्हार बालभजनी मंडळ पिंपळगाव निपाणी या छोट्या छोट्या लेकरांसाठी, त्यांना घडवणाऱ्या गुरुसाठी एकदा आपण टाळी वाजवूया. सर्व वारकरी मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हरिभक्त परायण भरत बाबा आहेत, पिराजी बाबा आहेत आणि विनेकरी, ज्यांनी महाराष्ट्रात विण्याच्या बाबतीत स्वतःचं नाव तयार केलं. याच्या अगोदर लोक विना घेत होते, पण तुम्ही अजबच कार्यक्रम करून टाकला. हरिभक्तपरायण आमचे किरण महाराज सानप, किरण बाबांसाठी तर जोरात टाळी वाजवूया. कारण
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर विणाच्या बाबतीत किरण महाराजांचं नाव पोहोचलेलं आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही सेवा करा, मग ते गाण्याची असेल, ते वाजवण्याची असेल, ते वक्तृत्वाची असेल, ते पाऊल खेळण्याचे असेल किंवा ते विणा घेण्याचे असेल, त्याच्याविषयी जर आपलं समर्पण झालं तर ते समर्पण आपलं नाव करतं बा. हे तुमच्याकडून आम्ही पण शिकावं. किरण बाबांचं अतिशय सुंदर विण्याची सेवा आहे. साऊंडच्या बाबतीमध्ये ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे, सरळ स्वभावाचे आमचे श्रीराम साऊंड सिस्टीमवाले आमचे निखिल दादांचं देखील कौतुक आहे. खूप चांगला साऊंड आहे, मोकळं मन आहे आणि महाराज मंडळीबद्दल प्रचंड आदर आणि श्रद्धा आहे. या सगळ्या गोष्टी जपत कमी वयामध्ये त्यांचा खूप यशस्वी प्रवास चालू आहे. तर आमच्या निखिल दादाचंही कौतुक आहे. आमचे चोपदार आपल्याच गावातले आहेत का? वा वा वा. या भावंडांसाठी पण टाळी वाजवा एकदा. आणि जे चोपदारकीची सेवा करतात त्याच खाली बसलेले. आपल्या घुगे बाबांच्या तिथे मागच्या आठवड्यात कीर्तन झालं माझं, त्यावेळेला ते दोघेजण होते. बऱ्याच ठिकाणावरून आज मंडळी आलेली आहे. महाराष्ट्रातले सगळी नामांकित महाराज मंडळी, ज्यांच्यासोबत ज्यांचं अगदी सख्या भावासारखं प्रेम आहे, सख्य आहे, ज्यांची मैत्री महाराज मंडळीसोबत कृष्ण अर्जुनाच्या मैत्रीसारखी आहे, अशा आमच्या हरिभक्त परायण राजगुरू भाऊ या भागात नेहमीच कुठेही कार्यक्रम असेल, संपर्क करणं असेल, आपलेपणा, स्नेह या सगळ्या गोष्टी, त्यांचं पूर्ण कुटुंब परमार्थ करणाऱ्या लोकांच्याबद्दल प्रचंड श्रद्धा ठेवतात आणि सगळी महाराज मंडळीसुद्धा त्यांच्यावरती प्रेम करतात. तर मृदंग वादनाची फार तयारीची आणि सुंदर अशी साथ देणारे मृदंग महामीर, मृदंगाचा बादशाह, ज्यांचा मृदंग म्हणजे शंकराचा डमरू वाजवा एवढं सुंदर ज्यांचं वाजवणं आहे, अशा आमचे दिनेश बाबांसाठी एकदा जोरात टाळी वाजवूयात आपण. फार सुंदर वाजवणं आहे, फार सुंदर, फार सुंदर. म्हणजे गाणारानं कोणत्या ढबीमध्ये गाणं चाललेलं आहे, त्याला नेमकं आपण काय दिलं पाहिजे. जसं की पेशंट पाहून डॉक्टरने ट्रीटमेंट द्यावी लागते पहा, तसं गाणं पाहून त्या गाण्याला साजेसं वाजवणं ज्यांचं आहे, असे आमचे दिनेश बाबा आहेत. बाकी सर्व गुणीजन मंडळी, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. माझी विद्यार्थिनी अपेक्षा, आपल्याच भागातली राधिका घुगेजीनं रूप पाहता लोचणे गायलं, फार सुंदर गाते लेकरू. मागच्याही वेळेला घुगे बाबांच्या कार्यक्रमात मी तिला घेऊन आले होते. फार सुंदर. आपल्या भागात बाळा तुझं गाव कोणतं? चिंचोली गावची आहे. तिचे आई बाबा पण आज आलेले आहेत, शिवाजी भाऊ घुगे आणि राधिकाच्या आई, वडील दोघंजण आलेले. अलीकडे उभे असलेली आपल्या दातली गावची आमची धनश्री, तिची बहीण सर्वज्ञा, या भागातल्या बऱ्याच मुली आहेत आपल्याकडे. खूप छान लेकरं आहेत आणि खूप चांगला अभ्यास करत आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये ते खूप चांगल्या पद्धतीनं या भागामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायांची सेवा करणार आहेत, संप्रदायाची सेवा करणार आहेत. आणि या भागातली लेकरं जेव्हा चकलंबा या ठिकाणी आपली असणारी संस्था, मुलींची वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेमध्ये अभ्यास करून ते जेव्हा इकडे येत आहे ना, मुरकटे बाबा, मला एक आनंद वाटतोय की कल्याण स्वामी महाराजांचा प्रसाद काय म्हणा की या भागामध्ये अगदी गाण्याच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून ही सगळी लेकरं सेवा करणार आहेत. आणखी सर्व हरिभक्त परायण मंडळी, परिचित अपरिचित मंडळी, चकलंबा या गावी आमचे गवते भाऊ, त्याचबरोबर संदीप भैया, आणखी कोण आलं होतं? मंगेश दादा आणि राहुल दादा, ही सगळी मंडळी चकलंबा या गावी आमच्याकडे आली होती. म्हणजे त्या गडावरती गेले आणि त्यांच्या लक्षात आलं चकलंबा जवळच आहे, फक्त 15 किलोमीटरवरती आहे चकलंबा. तर गडाचं दर्शन घेऊन, शास्त्रीजींचं दर्शन घेऊन, भेट घेऊन चकलंबा या गावी आले. तिथं ही सगळी मंडळी आली होती आणि तिथेच त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली. आणि कुठली कथेची काही अडचण येईल का काय असं वाटत होतं मला, पण कुठल्याही प्रकारची अडचण न येता आम्ही सेवेला येऊन पोहोचलो. तर बरेचसे चेहरे माझ्या ओळखीचे आहेत बरं, पण नावं लक्षात येईना. सगळ्यांना सादरवंदन, सप्रेम जयहरी. आणि वेळ न घालवता आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल परिसरातून पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविकजन, व्यासपीठावर बसलेले सर्व महाराज मंडळी, आमच्या राजगुरू दादांसोबत आलेली सगळी भागवत प्रेमी मंडळी, सगळ्यांना सादरवंदन. वेळ न घालवता चिंतन पाहू. या कार्यक्रमाचं शूटिंग चालू आहे यूट्यूबच्या माध्यमातून. बाळा चॅनल कोणतं आहे आपला? गजर माऊलीचा हे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती या सप्ताहात सगळी झालेली कीर्तनं तुम्हाला वारंवार आपला सोहळा आपल्या डोळ्यानं पाहता येईल मोबाईलच्या माध्यमातून.
म्हणून गजर माऊलीचा या चॅनलवरती जा, त्याला सबस्क्राईब करा आणि हा कार्यक्रम तुम्ही, हा सप्ताह तुम्ही वारंवार त्याच्यावरती तुमचा कलशारोहण सोहळा पाहू शकता. विठ्ठल विठ्ठल. खरं तर ग्रामस्थ मंडळीला मला म्हणावंसं वाटतंय, तरुण मंडळीचा प्रचंड उत्साह आहे, गावकऱ्यांचं सहकार्य आहे आणि 26 वर्षापासनं 27 वर्ष झाली आज सप्ताहाची धुरा सांभाळणारी आणि या सप्ताहाला समर्थपणे पेलणारी सगळी अनुभवी ज्येष्ठ माणसं आमच्या तरुण भावंडांना मार्गदर्शन करत आहेत. या गोष्टी मला प्रचंड आनंद वाटतोय. बऱ्याच वेळेला वयस्कर लोकांचं आणि तरुणांचं जमतच नाही, असंच बऱ्याच ठिकाणी गणित असतं. पण या गावामध्ये, आपलं जे गाव आहे, या गावामध्ये, तळवाडे गावामध्ये एक वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय की ज्येष्ठ लोक मार्गदर्शन करतायत, तरुण हिरेरीनं या सप्ताहात पळतायत आणि गावकरी या तरुण बांधवावरती विश्वास ठेवून त्यांच्या त्या प्रत्येक सत्कृतीला समर्थनास्पद सर्व सहकार्य करताय. ही अतिशय आदर्श घ्यावी अशी गोष्ट आहे आणि माझ्या तरुण भावंडांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ते काय होतं, ते स्वर्ग होता, प्रतिस्वर्ग. ते धूर निघत होता, हे पेपर पडत होते, औक्षण केलं, किती छान गोष्टी. मी राजगुरू भाऊंना बोलले, म्हटलं लग्नात नवरदेवाचं सुद्धा एवढं कौतुक नसेल तेवढं कौतुक महाराज मंडळीचं आमच्या सगळ्या भावंडांनी केलं. या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय. एवढाच उत्साह धर्माच्या कामात असला पाहिजे बरं. नको त्याच्या वरातीत नाचणं, नको त्या कृती करणं, नको त्या गोष्टीमध्ये की ज्याच्यामध्ये सामाजिक आणि वैयक्तिक कुठल्याच प्रकारचा आपला फायदा नाही आहे, तिथे नको ती धडपड करण्यापेक्षा तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात हे संतांचे शब्द तळवाडे गावामध्ये सार्थ आणि सफल झाले पाहिजे. खरं तर ही माझी भावंडं ना, बऱ्याच वेळेला चांगलं काम करत असताना कोणीतरी पाय ओढणारं असतं, कोणीतरी टॉन्टिंग करणारं असतं, कोणीतरी नाव ठेवणारं असतं, पोरं वेडावलेत, यांना काही कळतच नाही, असंच करताय तसंच करताय. पण कौतुक आहे गावकऱ्यांचं की आपल्या गावातल्या या तरुण मंडळीला, या आमच्या भावांना तुम्ही ते जे कृती करताय त्याला तुम्ही प्रतिसाद देताय. म्हणजे ज्येष्ठ लोकसुद्धा खूप मोठ्या मनाची, मोकळ्या मनाची आहेत आणि मला वाटतं ज्येष्ठांना सुद्धा आनंद वाटत असेल की आपल्या लेकरांना नको तिकडे काहीतरी पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा सप्ताहात ही उड्या मारतायत ना, सप्ताहात काहीतरी धडपड करताय ना, तर ज्येष्ठ लोकांना सुद्धा या गोष्टीचा आनंद आहे. तर सर्व या गावकऱ्यांचं कौतुक आहे. छोटंसं गाव आहे पण प्रचंड मोठा उत्साह आहे आणि हा उत्साह आपल्या धर्माच्या कामामध्ये अपेक्षित आहे. खरं तर ज्ञानोबाराय तुकोबारांना जे अपेक्षित होतं ते तळवाडे गावामध्ये पाहायला मिळतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात घ्या, खरं तर भारताच्या मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला 3 गोष्टीबद्दल प्रचंड श्रद्धा असली पाहिजे: देव, देश आणि धर्म. या 3 गोष्टीसाठी आपली काही पण करण्याची तयारी असली पाहिजे, काही पण. खरं तर सध्या टी व्हीवरच्या, मोबाईलवरच्या बातम्या ऐकून मनस्थिती खूप खराब झालेली सगळ्यांची. कारण काश्मीरमध्ये जे सध्या प्रकरण झालं ते फार भयान आहे. आपण कल्पना करू शकत नाही, आपण असं विचार करू शकत नाही की असं पण काहीतरी होईल. मग ते चित्र पाहता कुठेतरी आपण आपल्या धर्माबद्दलचा स्वाभिमान, आपल्या धर्मासाठी आपल्याला काय करता येईल त्याच्याबद्दलची सगळ्या गोष्टी आपल्या अंतःकरणात पाहिजेत. धर्माबद्दल जेवढा स्वाभिमान पाहिजे तेवढं सगळ्या तरुणांनी स्वतःचं बल वाढवणं, आपल्या गावाचं रक्षण करणं किंवा गावाच्या बाबतीमध्ये तत्पर असणं, आपलं गाव सांभाळणं, आपला तालुका सांभाळणं, आपला जिल्हा सांभाळणं, म्हणजे कुठेतरी राजकारणातल्या कुरघोड्या करण्यापेक्षा आपण धर्माच्या कामासाठी किती सजग असलं पाहिजे. काल झालेल्या घटनेवरून आपण फार सतर्क होणं फार गरजेचं आहे. या बाबतीमध्ये मी तर शेवटी बोलणारच आहे तुम्हाला. पण कुठेतरी जात पात, श्रीमंती, गरिबी या सगळ्या गोष्टी गावच्या वेशीच्या बाहेर ठेवायच्या आपण. आणि सगळे एका आईची लेकरं आहेत, सगळे आम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायची लेकरं आहोत. या भावनेनं सगळ्यांनी गुणागोविंदानं राहायचं. आपल्यातले मतभेद पाहूनच लोक आपल्यावरती हल्ला करतात. मला कुठल्या धर्माबद्दल कशाबद्दल बोलायचं नाही, पण घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. फक्त विचारलंय, तुम्ही हिंदू आहात का तुम्ही मुस्लिम आहात,
हिंदू लक्षात आलं की गोळ्या घातल्या. ही किती वाईट गोष्ट आहे. तुम्ही अजूनही मोबाईल पाहिला नसेल तर पहा. अगदी आपल्या काळजाला प्रचंड वेदना होतील, प्रचंड जखमा होतील, एवढी भयान घटना घडलेली आहे. म्हणून कुठेतरी आपण सावध होणं, सतर्क होणं, आपण आपली काळजी घेणं. आपल्याला दुसऱ्यांना त्रास नाही द्यायचा, पण आपण आपली काळजी घ्यायची आणि आपल्या सगळ्यांमध्ये एकोपा निर्माण होणं, तोही विचाराचा, सगळ्या गोष्टींचा, हे फार फार गरजेचं आहे. नाहीतर आपलं भविष्य आपण आपल्या हातानं धोक्यात घालतो की काय, असं चित्र उभं राहण्याची शक्यता आहे. म्हणून जास्तीचं चिंतन आणि जास्तीची त्याच्याबद्दलची चर्चा न करता अभंगाकडे मी तर वळणारच आहे. आणि या विषयाबद्दल शेवटी एक 2-5 मिनटं पुन्हा चर्चा करून आजच्या कीर्तनाची सेवा मी पूर्ण करणार आहे. स्वाभिमान जागा असावा आपला, देश आणि धर्म. गावकऱ्यांना कौतुक असलं पाहिजे की आपली लेकरं आपल्या सप्ताहात उड्या मारतायत, सप्ताहात पाहिजे तो खर्च करताय, करू द्या. त्यांनी 100 रुपये मागितले असतील तर त्यांना 1000 रुपये देणगी द्या. त्यांनी 100चीच पावती फाडा असं म्हटले असतील तुम्हाला तर 1000 रुपयाची पावती फाडा. कारण हे आपल्या धर्माविषयीचं, आपल्या राष्ट्राविषयीचं प्रेम यांच्या अंतःकरणात निर्माण झालंच पाहिजे. आणि हे करण्यासाठी ज्येष्ठ लोकांची जबाबदारी आहे. त्यांनी 500 रुपये मागितले सप्ताहाच्या देणगीसाठी, त्यांचं कुठेतरी खंडन मंडन करून त्यांना म्हणू नका कशाला पाहिजे तुम्हाला 500, 200 घ्या, म्हणू नका. 1000 रुपये द्या त्यांना. का तर ही राष्ट्रभक्ती, ही धर्माबद्दलची श्रद्धा, त्यांच्या मागच्या काही काळामध्ये तरुण येतच नव्हते इकडं. कीर्तन म्हटलं की त्यांना डोकेदुखी वाटायची, कट्ट्यावर बसून काहीतरी गप्पा मारायच्या, पण इकडे नाही यायचं. आता ते यायला लागलेत ना, तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. धाब्यावर बसून कुठेतरी 1000, 1500, 10-5 हजार रुपये खर्च करण्यापेक्षा ते इकडं खर्च करतायत ना, करू द्या त्यांना. ही उलट सगळ्यांसाठी, सगळ्या वयस्कर लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे. ज्यांची लेकरं या सप्ताहात पळतायत ना, ते तरुण भावंड, ते बिचारे ज्येष्ठ लोक, त्यांनी टेन्शन घ्यायचंच नाही. या पोरांनी तुम्हाला भाकरी फेकून वाढू द्या, पण ते स्वतः ढाब्यावर जाणार नाहीत. ही खूप मोठी गोष्ट घडणार आहे. म्हणून आपल्या लेकरांना या प्रांगणामध्ये पळतात पळू द्या, त्यांना उलट सपोर्ट करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. खरं तर आपले संत आपण समजून घेतले पाहिजेत, आपले ग्रंथही आपण समजून घेतले पाहिजेत. या मातीमध्ये होऊन गेलेले सगळे राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, शूर लोक, ज्यांनी राष्ट्रासाठी, मातीसाठी बलिदान दिलेलं आहे, अशा सगळ्या लोकांना आपण समजून घेतलं पाहिजे. ते एकदा समजले ना, मग आम्हाला कोणीतरी समजून घ्या ही म्हणायची वेळ नाही येणार. अगोदर आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, जे राष्ट्रभक्त होऊन गेले, ज्याने देशासाठी बलिदान दिलं, समर्पण केलं. आपले ग्रंथ काय आहेत, आपली पुराणं काय आहेत, आपलं शास्त्र काय आहे, आपले संत आपल्याला काय सांगतात, आपल्या जीवनामध्ये आपलं मंदिर किती महत्त्वाचं आहे, देवळातले देव किती महत्त्वाचे आहेत, आपल्या घराला देवघर किती महत्त्वाचं आहे, आपल्या दारामध्ये तुळशी वृंदावन किती महत्त्वाचं आहे, या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आपण खूप आपण शिकलो, खूप आपल्याकडे पैसा आला, याचा अर्थ आपली परंपरा, आपली संस्कृती, आपले रिवाज याच्यापेक्षा आपण मोठे नाही झालो. खूप मोठे व्हा, खूप श्रीमंत व्हा, खूप ज्ञानवान बना. मी तर म्हणते ना, भरपूर जरी काही नाही जमलं तुम्हाला, चांगले कपडे, छान घडी आणि पायातले चप्पल चांगली घाला, एवढ्या 3 गोष्टी जरी जमल्या ना तर खूप. पण हे सगळं करत असताना आपल्या संस्कृतीबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे, आपल्या परंपरा आपण जपल्या पाहिजेत, आपल्या सण उत्सवाच्या बाबतीत आपण निरागस नसलं पाहिजे, आपल्या संत परंपरेबद्दल आपल्याला श्रद्धा असली पाहिजे. प्रत्येकाच्या घरात गाथा ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे, भले ते घर माळकरी असू दे नाही तर नसू दे. बरं, म्हणजे माझ्या बोलण्याचा त्रास होईल तुम्हाला. माळकऱ्याच्या घरात गाथा ज्ञानेश्वरी असावी का नसावी, असू द्या. त्या गाथा ज्ञानेश्वरीचा परिणाम असा होईल, ते माळ जरी नसली ना तर त्या ग्रंथाचा परिणाम असा होईल, आपल्याला सद्बुद्धी फुटल आणि माळकरी होतील ती माणसं कालांतरानं काही दिवसात. हे सगळं असलंच पाहिजे आपल्याकडे, ही आपली ओळख आहे. म्हणून आपल्या गावाला मंदिर किती सुंदर असावं, छोट्याशा तळवड्या गावानं सगळ्यांसाठी आदर्श घालून दिलाय. प्रभू रामचंद्र, राधाकृष्ण, विठ्ठल रुक्माई ही मंदिर उभी केली. काही
काही काही वेळेला शेजाऱ्याला जाऊ द्या, शेजारी पाजारी म्हणतो ना आपण, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, मंदिराला एवढा खर्च करायची काय गरज आहे? मंदिर उभं केलं ना आपण. आता या 7 दिवसाच्या कीर्तनामध्ये कदाचित एखाद्या वक्त्यानं, महात्मा मंडळीनं सांगितलंही असेल आपल्याला, तरी मी आज आवर्जून एक गोष्ट सांगते तुम्हाला. कोणी म्हणत असेल मंदिरासाठी एवढा खर्च करेपर्यंत शाळेसाठी खर्च करू, गावाच्या विकासासाठी खर्च करू, मंदिरावर एवढा लाखो करोडो रुपये खर्च करण्याची गरज काय? खरं सांगते तुम्हाला, आपल्या जीवनामध्ये संत, ग्रंथ आणि मंदिर या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, फार महत्त्वाच्या. मंदिरांची गरज काय या प्रश्नाचं उत्तर, त्याची चर्चा मी तुमच्यासोबत करते. काही लोक म्हणतात देव सगळीकडे भरलेला आहे, देव सगळीकडे भरलेला आहे, मग मंदिराची गरज काय? या प्रश्नाचं उत्तर ऐकू आपण, किंवा समजून घेऊ, किंवा मी तुमच्या तोंडातून बाहेर काढते. लोक सहज काय म्हणतात, देव सगळीकडे आहे, मग मंदिराची गरज काय? प्रश्न बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर ऐकू. माझा प्रश्न आहे तुम्हाला, हवा सगळीकडे आहे की नाही? हवा सगळीकडे आहे, मग जेव्हा गाडीचं टायर पंक्चर होतं त्यावेळेला पंक्चरच्या दुकानाची गरज काय? अशी हवा धरा, कारण ती सगळीकडे फुकट आहे. अशी हवा धरा आणि अशी भरा, जमल काय? तळवाड्यामध्ये जमल कुणाला? जमणारच नाही. ते हवा सगळीकडे आहे, तरीही गाडीचं टायर जेव्हा पंक्चर होतं ना त्यावेळेला पंक्चरच्या दुकानावरच जावं लागतं. अगदी तसंच जीवन जगत असताना आत्मविश्वासरूपी हवा जेव्हा कमी होते ना तेव्हा मंदिरातच जावं लागतं, दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. कोण आहे आपल्याला समजावून सांगणारं, धीर देणारं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे? हेच मंदिर आहे की जे आपल्याला तारतं, आपल्याला वाचवतं, आपल्याला निर्भय बनवतं, आपल्याला आधार देतं. काही काही लोक म्हणतात सप्ताहाला एवढा खर्च करायची गरज काय? कीर्तनकार आपल्या भागात आहेत, काही हरकत नाही, आम्ही पण त्याच मताशी सहमत आहोत. आपल्या भागातले बोलवा, पण सप्ताह टिकले पाहिजेत. कीर्तनाची गरज काय? एवढा खर्च करण्याची गरज काय? संत परंपरेची गरज काय? संतांचं आपल्या जीवनामध्ये एवढं महत्त्व आहे. संत आपल्या जीवनामध्ये एवढे महत्त्वाचे आहेत, एवढे महत्त्वाचे आहेत. भाजीमध्ये मीठ जेवढं महत्त्वाचं आहे ना तेवढे संत आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. कारण संताशिवाय चांगुलपण शिकवणारं दुसरं कुणीच नाही आपल्याला. मानवी जीवनाची सफलता, सार्थकता, आपण काय जगलं पाहिजे, काय वागलं पाहिजे, आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, गाडी, घोडा, पैसा, बंगला हे गरजेचं आहे, पण त्याच्याहीपेक्षा आपल्या जीवनात परमार्थ फार मोठा गरजेचा आहे, सत्कर्म फार गरजेचं आहे, संत विचार गरजेचे आहेत. मग कोणत्या गोष्टीला आपण किती प्राधान्य दिलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टीवर आपण किती फोकस केलं पाहिजे या गोष्टीचं सगळ्यांनी अभ्यास करणं गरजेचं. माझं बोलणं चुकून सुद्धा डोक्यावरून जाऊ देऊ नका, ते डोक्यातच घेतलं पाहिजे आपण. कारण आता जे आपण चर्चा करत आहोत, जे बोलत आहोत, या गोष्टींची प्रचंड गरज आहे, प्रचंड आपण समजून घेणं गरजेचं आहे. मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की गावचं मंदिर हे गावचं यश आहे, गावचं मंदिर हे गावचं वैभव आहे, गावचं मंदिर ही गावची श्रीमंती आहे. बंगले किती एकावर एक चढलेल्या माड्या असतील, पण पडलेलं मंदिर असेल तर त्या गावाला शून्य किंमत आहे. मंदिर सुंदर असावं, गावचं मंदिर, गावचं यश, गावची श्रीमंती, गावची शोभा, गावचं वैभव आणि गावचं ऐश्वर आहे. म्हणून आपल्या गावामध्ये ही गोष्ट लक्षात घेतली. सगळ्या गावानं एकत्र येऊन आपल्याला ऊर्जा देणारी दैवत या मंदिरात उभी केली आणि तो सोहळा, तो आनंदाचा सोहळा. खरं तर नोव्हेंबरमध्ये दिवाळी येते, पण तडवळ्यात भर उन्हाळ्यात एप्रिलमध्ये तुम्ही दिवाळी साजरी केली, गावचा सप्ताह साजरा केला. लेकीबाळीसुद्धा आल्या असतील या सप्ताहाला, कारण कळस त्यांच्याशिवाय बसतच नाही. त्यांचं कुठे काहीतरी योगदान असलं, लेकीबाळींचा कळस असतो, मग सगळ्या गावांना लेकीबाळींचं कौतुक करायचं असतं. तर असा हा दिवाळीपेक्षाही श्रेष्ठ आपल्या सगळ्यांच्या जीवनातला सोहळा, त्या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. विठ्ठल विठ्ठल अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे.
नाथ महाराज महान संत आहेत. विश्वाच्या मालकानं त्यांच्याकडे 36 वर्ष कावडीनं पाणी भरावं. कावडीने पाणी जा त्यांचे पाय. विश्वाच्या मालकानं नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. नाथांच्या चरित्रामध्ये खूप सुंदर गोष्टी पाहायला मिळतात आपल्याला. नाथ महाराज असे संत आहेत, नेहमीच एक गोष्ट सांगते मी, नाथ महाराज असे संत आहेत, ते मंदिरात जातात नवल नाही. मंदिरातला देव नाथांच्या घरी आला आणि नाथांचं घर मंदिर झालं. भक्ती अशीच करावी आपण आपल्या जीवनामध्ये. आपण देवासाठी रडतो काय नवल, देवानं आपल्यासाठी रडावं. तुम्ही म्हणाल देव कुठं भक्तासाठी रडतो का रडत नाही. ज्ञानोबरायांच्या समाधीचा प्रसंग आठवा. विठ्ठल भगवान रडत होते. रुक्मिणीने विचारलं का रडता तुम्ही. रुक्मिणी असं योगी होणे नाही ग. रुक्मिणी बोलले असे किती योगी येतील किती जातील पण रडायचं काय कारण नाही. रुक्मिणी असा योगीच होणे नाही. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हे जी ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हे जे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. अशी भक्ती करावी. आपण देवासाठी रडतो काय नवल, देवानं आपल्यासाठी रडलं पाहिजे. अशी भक्ती करावी आपण आपल्या जीवनामध्ये. आपण देवाचं उष्ट प्रसाद म्हणून खातो, कधीतरी त्यानं सुद्धा आपलं उष्ट खाल्लं पाहिजे. देव भक्ताचं उष्ट खातो. कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. शबरी आईची उष्टी बोरं खाल्ली. अशी भक्ती करावी की देवानं आपलं उष्ट खावं. पाहती गोवळी गोवळी खाय त्यांची उष्टावळी. भगवान उष्ट खातो तेवढी भक्ती आपण आपल्या जीवनात केली पाहिजे. अशी भक्ती करावी आपण आपल्या जीवनामध्ये. आपण देवाचं भजन करतो काय नवल, देवानं आपलं भजन केलं पाहिजे.
अंबरीशी राजाची कथा आपल्याला माहिती आहे. अंबरीशी राजाकडे एकदा नारदजी आले. नारदजीच्या हातात रजिस्टर होतं. अंबरीशी राजानं खूप चांगला सत्कार सन्मान केला आणि विचारलं, गुरुजी तुमच्या हातामध्ये टाळविणा तर आम्हाला नेहमीच दिसतो, पण आज रजिस्टर आहे, काय विशेष आहे या रजिस्टरमध्ये? अंबरीशी राजानं प्रश्न विचारला तेव्हा गुरुजी बोलले, नारदजी बोलले, राजा हे रजिस्टर थोडंसं खास आहे. म्हणे काय खास आहे? म्हणे हे रजिस्टर जे आहे ना, जी लोक देवाचं भजन करतात त्या लोकांची यादी आहे. किती विशेष गोष्ट आहे की भजन करणाऱ्यांची यादी देव बनवतो, पण कोण शुद्ध अंतकरणातून पवित्र मनानं भजन करणारे देव त्यांची यादी बनवतो. अशा लोकांचं याच्यात नाव आहे की जे लोक देवाचं शुद्ध मनानं भजन करतात. राजाच्या अंतकरणात उत्सुकता निर्माण झाली. आपलं कुठं एखाद्या कोपऱ्यावर नाव आहे का नाही आपण पाहावं. आता यादीत नाव यावं प्रत्येकालाच वाटतं ना. विम्याच्या यादीत यावं, विहिरीच्या यादीत यावं, घरकुलात आपलं नाव यावं, लाडक्या बहिणीत नाव यावं, कुठल्या ना कुठल्या यादीत आपलं नाव यावं असं वाटतं सगळ्यांना. बरं, नाव नसलं तरी माणसं तासनतास याद्या चाळत बसलेली असतात. तर यादीत नाव लागण्याची अपेक्षा आहे. मग एखाद्या भक्ताला का असं नसू नये की भजन करणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये आपलं नाव असावं का नसावं? लक्षात घ्या, जे ओरिजिनल भजनकरी आहेत ना, ज्यांचा भजनाचा काही संबंध नाही, ते भजनी मंडळाचा पगार उचलतात. आणि जे पिढ्यानपिढ्या भजन करतात ते बिचारे टाळ वाजून वाजून गेले, पण त्यांच्या नावानं काही कुठला पगार पडलेला नाही अजून, ना केंद्राचा ना महाराष्ट्र शासनाचा. तर मला काही माहीत नाही जास्त त्याच्याबद्दल, उगीच बोलते मी, तुमच्याच तोंडून ऐकलेलं. कुठेतरी यादीत आपलं नाव लागावं ही आस्था प्रत्येकाला असते. राजाला वाटलं या यादीमध्ये कुठे आपलं नाव आहे का आपण पाहू. पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पूर्ण तपासलं, नाव लक्षात म्हणजे दिसलंच नाही नाव. राजा नाराज नाही झाला. काही माणसं लगेच नाराज होतात. काही लोक म्हणतात आम्ही एवढं भजन केलं तरी आमचं नाव यादीत नाही. काही काहींचं असतं ना बात, तसं ते टेंडन्सीच अशी असते की आम्ही एवढं सेवा केली सप्ताहात, माईकवर एकदा तरी नाव घ्यायचं आमचं. मी आपल्या तळवड्यातलं काही सांगत नाही. इथलं अजिबात काही नाही. इथली माणसं खूप समजदार आहेत, खूप समजदार आहे. यादीमध्ये नाव आलं नाही म्हणून राजा नाराज झाला नाही. राजा खूप समजदार होता. माणूस तेव्हाच स्थिर होतो जेव्हा माणसाला समज येते. मग ती अध्यात्मातली असेल किंवा ती व्यावहारिक जीवनातली असेल, ती जगण्यातली असेल, ती प्रपंचाच्या संदर्भातली असेल किंवा सामाजिक स्तरावरची असेल. समज आल्याशिवाय समाधान नाही. आणि ज्या दिवशी समज आली त्या दिवशी समाधान शोधायची गरज नाही. माणूस स्वतः समाधानी राहतो. माझं बोलणं फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. राजानं विचार केलाय की आपलं नाव नाही ना आलं, काही हरकत नाही. याचा अर्थ अजून आपल्याला अभ्यास करणं गरजेचं. कोणता? नाम साधनेचा. आणखी आपल्याला नामस्मरण करावं लागेल, उपासना करावी लागेल, आणखी भक्ती वाढवावी लागेल. राजानं खूप भक्ती वाढवली. काही दिवसानं पुन्हा नारदजी आले. आणि नारदजी आल्यानंतर आजही नारदजींच्या हातामध्ये रजिस्टर होतं. परीक्षिता त्या अंबरीशी राजांना विचारलं, गुरुजी आजही तुमच्या हातात रजिस्टर आहे, पण मागच्या वेळेला रजिस्टर जे होतं ते लाल रंगाचं होतं, आता जे रजिस्टर आहे ते हिरव्या रंगाचं आहे. हे रजिस्टर नेमकं कसं आहे? म्हणे राजा, पहिलं जे रजिस्टर होतं, जी लोक देवाचं भजन करतात त्या लोकांची नावं त्या रजिस्टरमध्ये होती. आता हे रजिस्टर त्याच्यापेक्षा थोडंसं खास आहे. म्हणे काय आहे? म्हणे हे रजिस्टर असं आहे की या रजिस्टरमध्ये देव ज्यांचं भजन करतो त्या लोकांची नावं आहेत. राजा म्हटलं रजिस्टरला हातच नको लावायला आता, कारण पहिल्याच रजिस्टरमध्ये आपलं नाव आलं नाही, याच्यात तर येणेच नाही. पण माणसाला उत्सुकता असते. आपल्या आजूबाजूचं जर कोणी असेल तर आपण सत्कार करू किमान त्याचा. लक्षात घ्या, एखाद्या गुणवानाच्या गुणाचं कौतुक करण्यासाठी अगोदर तो माणूस गुणवान असावा लागतो. त्याच्याशिवाय आपण दुसऱ्याच्या गुणाचं कौतुक करू शकत नाही. एखाद्याच्या श्रीमंतीचं कौतुक करण्यासाठी माणूस ओरिजिनल श्रीमंत असावा लागतो, तेव्हा ते माणूस कौतुक करतं. मग मनाचा मोठेपणा असेल तर तिथे माणूस मोठ्या मनानं दुसऱ्याचं कौतुक करणार.
गुणवान माणूसच दुसऱ्याच्या गुणाचं कौतुक करणार, ते होऊ शकत नाही तसं. मग राजानं विचार केला, चला आपलं जरी नाव नसेल तरी आपल्या आजूबाजूचे जर कोणी असेल तर आपण त्यांचा सत्कार करू, सन्मान करू. या भावनेनं अंबरीशी राजानं रजिस्टर हातामध्ये घेतलं. पहिल्या पानापासून सुरुवात नाही केली, थोडीशी धडधड असते ना मनामध्ये, मग शेवटच्या पानापासून सुरुवात केली. मागच्या पानापासून जे सुरुवात केली, पहिल्या पानावर पहिल्या क्रमांकाला जे नाव, ज्या नावावर राजाचं बोट थांबलं ना, राजाला करंट लागल्यासारखा झाला. अंगावर रोमांच उभे राहिले, अश्रू डोळे डबडबले, ओठ कापरे झाले, कंठातून शब्द स्वर फुटेना. आणि अशी अवस्था झाली. नारदजीनं विचारलं, राजा काय झालं? नाही म्हणे, माझ्या देवाची किती विशेष कृपा आहे हे आज मला कळालं. पहिल्या जे लोक देवाचं भजन करतात त्यांच्या यादीत माझं नाव नव्हतं, पण देव ज्यांचं भजन करतोय त्या भक्ताच्या यादीत पहिल्या क्रमांकाला माझं नाव निघालं. तर भक्ती अशीच करावी आपण आपल्या जीवनामध्ये, की आपण भगवंताचं भजन करतो काय नवल, देवानं आपलं भजन करावं. त्याच्यामध्ये अंबरीशी राजा ते तर खूप श्रेष्ठ आहेत, खूप अव्वल आहेत. ते अंबरीशीसाठी जन्मसोशी येले. आपण आपले कर्माची फळं भोगण्यासाठी जन्माला येतो, पण अंबरीशीसाठी देव जन्माला आले. अंबरीशीसाठी जन्मसोशी येले, दृष्ट निर्दाळिले किती एक. तर या सगळ्या माझ्या बोलण्याचा एक सर्वांगीण सार असा आहे, किंवा त्याचा निचोड असा आहे. मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, की नाथांच्या बाबतीमध्ये हे सगळे विषय लागू होतात. की नाथ भजन करतात काय नवल, भगवान त्यांचं भजन करतो. नाथ देवासाठी रडतात काय नवल, देव त्यांच्यासाठी रडतो. नाथ देवाचं उष्ट खातात काय नवल, देव नाथांचं उष्ट खातो. नाथ मंदिरात जातात काय नवल, मंदिरातला देव नाथांच्या घरी येतो. नाथांचं घर मंदिर. अभिर गुलाल उधळीत रंग, अभिर गुलाल उधळीत रंग, जंग जंग. नाथा गडी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हे अभिर गुलाल उधळीत रंग, अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. मुरकुटे बाबांसाठी, मृदंगाचार्य दादांसाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. विश्वाचा मालक त्यांच्याकडे राबतोय असे नाथ महाराज देवाशी सुसंवाद करत असताना, ज्यांच्या भक्तीचा ऋणी झालेला आहे देव, तो देव म्हणतो, नाथ बाबा काही हवं असेल तर मागा मला. नाथ महाराज म्हणतात, देवा एकच पाहिजे मला, अभंगाचं पहिलं चरण. देवा माझे मन लाग तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन
नामस्मरण करो संत समागम नामस्मरण करो संत संसार व्यासनी पडोनी संसार व्यासनी पडोनी मोठे मन लागू तुझे संसार संसार शरद दादा दिनेश दादांसाठी एकदा टाळी वाजवूयात सगळेजण. फार सुंदर. पहिल्या चरणावरती आपण विस्तार करणार आहोत, पण मला अप्पासाहेबजी कांदे साहेबांचा फोन आला होता. फोनवरतीच अप्पासाहेब आपलं बोलणं झालं होतं, प्रत्यक्षात मी कधी पाहिलं नव्हतं. पण बरं झालं यायच्या अगोदर तुमचा फोन आला. आत्ता लक्षात आलंय की बोलण्यात जो भाव आहे तो इथे कीर्तनात चेहऱ्यावर दिसतोय. मी फक्त थोडंसं लक्षात घेतलं की बहुतेक असतील. अप्पासाहेबांचं स्वागत आहे या व्यासपीठावर. मी गावकरांच्या वतीनं स्वागत करते. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. खरं पाहता माणसाचं मन प्रचंड चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. वाऱ्याचा वेग कमी आहे तेवढा मनाचा वेग. मन चंचलचा पाया जाता येता न लगे रे, जाता येता न लगे रे, जाता येता न लगे रे. हो बहुत चंचल जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. मन चंचलचा पाया जाता येता न लगे रे, मन चंचलचा जाता येता न लगे चंचलाचा पाया जाता येता न लगे वे. ओ मन चंचलाचा पाया जाता येता न लगे वे, जाता येता न लगे वे, जाता येता न लगे वे. हे मन चंचलाचा पाया जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. राधिकाचं कौतुक म्हणून तिच्याकरता एकदा टाळी वाजवूयात आपण. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. वाऱ्याचा वेग कमी एवढा मनाचा वेग आहे. पण हे मन जोपर्यंत आपण ईश्वराच्या चरणावर लावत नाही तोपर्यंत खरी सफलता मग ती प्रपंचातली असू द्या किंवा परमार्थातली असू द्या आपल्याला मिळू शकत नाही. प्रपंचात सुद्धा उन्नतीच्या शिखरावर जायचं असेल तर मनाची एकाग्रता फार गरजेची आहे. परमार्थात सफल व्हायचं असेल तर मन एकाग्र होणं गरजेचं आहे ईश्वराच्या चरणावरती. कारण या मना एवढं चंचल दुसरं काहीच नाही. 11 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं इंद्रिय मन दिसत नाही पण करामत मोठी आहे याची. माकड कमी चंचल आहे त्यापेक्षा माणसाचं मन जास्त चंचल आहे. सुभाषितकार सांगतात, मर्कटस्य सुरापानो तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. आपण म्हणतो माकड चंचल आहे, खरंच चंचल आहे माकड. ते शांत बसत नाही. माकडाला जर आपण म्हटलो समाधी लाव, ते काही लावल काही समाधी नाही लावू शकत. माकड ते कान खाजवणार, नाक खाजवणार, दात दाखवणार, उड्या मारणार. माकड माकडच उड्याच मारणार. मग सुभाषितकार म्हणतात, मर्कटस्य सुरापानो. माकड, सुरा म्हणजे दारू, माकड जर दारू प्यालं तर किती उड्या मारणार. इकडे विचारू का. नाही, तळवाड्या गावातच काही विचारायचं कारणच नाही काय. हां,
आपल्या गावातली सगळी माणसं हभप आहेत. खरं तर शक्यतो मी दारुड्या लोकांवरती जास्त बोलतच नाही, पण कधी जर विषय निघाला तर बीड जिल्ह्याचं वैभव स्वर्गीय बाबासाहेब महाराज इंगळे बाबांची आठवण म्हणून एखादं उदाहरण सांगत असते. कारण ते एवढं बोलायचे दारुड्या लोकांवरती, त्यांचं ते बोलणं ऐकून ना बरेच दारुडे माळकरी बनले होते. दारुड्याला कुत्रं सुद्धा भुकत नाही. चिंतामण बाबा एक घरातलं कुत्रं होतं आणि गल्लीतलं कुत्रं होतं. घरातलं कुत्रं तब्येतीनं जाम, भुकतच नव्हतं कोणाला, एनर्जीच खर्च व्हायचं काही कारणच नाही. आणि ते गल्लीतलं कुत्रं खायला कमी पण तडतड जास्त करायचं. दिसल त्याला भुकायचं. ते घरातलं कुत्रं म्हणायचं, अरे जरा लेकरू पाहत जा, बाई माणूस पाहत जा, म्हातारा माणूस पाहत जा, वारकरी पहा, अधिकारी पहा, जरा माणसं पाहून तरी भूक तू. ते म्हटलं शांत वास, तुला काही कळत नाही. ते दिसल त्याला भुकायचं. ते गल्लीतलं कुत्रं एकदा रस्त्यावरती झोपलं, एक दारुडं त्याची शेपटी तुडवून गेलं तर ते भुकलंच नाही. निखिल दादा वाजव तुमच्यासाठी पण टाळ्या. हा कलाकार आहेत खरंच. बरं ते थोडा वेळ तुम्ही त्याला भुकवलं म्हणून बरं, नाही तर पळाले असते मंडप सोडून बरेच जण. कन्फ्यूज होतं ना माणूस कुठं कुत्रं आलं म्हणून. आणि प्रत्येकाला स्वतःचाच बचाव करायचा पडलेला, कीर्तनकाराचा कोण विचार केला असता. ते कुत्र्याची दारुडं शेपटी तुडवून गेलं तरी कुत्रं भुकलंच नाही. ते घरातलं कुत्रं बोललं, का रे दिसल त्याला भुकतो. हे दारुडं तुझी शेपटी तुडवून गेलं तरी तू भुकलाच नाही. ते गल्लीतलं कुत्रं म्हटलं, तुला सांगतो, तू कोणाला सांगू नको, इकडे या. सांग म्हणे, का भुकला नाही? म्हणे मोठ्यानं बोलू नको, हळूच बोल. आणि का? अरे का भुकला नाही त्याला? अरे म्हणे ते दारुडं होतं, त्याला जर मी भुकलो असतो तर ते रात्रभर मला भुकत बसलं असतं. मी भुकलो नाही. एकाहून एक उदाहरण आहेत दारुड्यांचे, पण आपण कशाला त्याच्यात जास्त वेळ घालवायचा. तर महाराजांची आठवण म्हणून एक उदाहरण सांगितलं मी. माणसाची ही अवस्था तर माकडाची काय अवस्था असेल. मरकटस्य सुरापानो. पुन्हा त्याच्यात त्याला विंचू चावला, मग किती उड्या मारणार. तन्मध्ये भूत संचारो, पुन्हा त्याच्या अंगात भूत शिरलं, मग किती उड्या मारणार. एवढं जे चंचल माकड आहे ना, त्याहीपेक्षा माणसाचं मन चंचल आहे. म्हणून संत आणि शास्त्र सुद्धा सांगते, चंचल हे मन रामा पायी लावा. चंचल हे मन रामा पायी लावा. चंचल हे मन रामा पायी लावा. चंचल आहे, त्याला देवाच्या चरणावर लावा. हे सांगतायत तिथे नाथ महाराज. देवा माझे मन लागो तुझे चरणी. बरीच लोक म्हणतात काय करावं ताई, मन ताब्यातच नाही. त्याला देवाच्या ताब्यात द्या, तुम्हाला लगाम घालायची गरजच पडणार नाही. देवाच्या ताब्यात द्या, ईश्वराच्या चरणावर लावा. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण अभ्यास केल्यानंतर काहीच कठीण नाही. अभ्यास असे काही सर्वथा दुष्कर नाही.
म्हणून मी माझं ठाई अभ्यासे मिळ. याचा अर्थ असा आहे, अभ्यासानं प्रत्येक गोष्ट माणूस सक्सेस होतो, फक्त अभ्यास केला पाहिजे. हे मनसुद्धा देवाच्या चरणावर लावण्याचा अभ्यास आहे. तुम्ही ते मन भगवंताच्या चरणावर लावा. माझ्या ताईंनो, ऐकताय ना तुम्ही? झोपल्या का काय तळवाड? लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. माझ्या मनात प्रश्न आलाय अप्पासाहेब, की मन देवाच्या चरणावरतीच का लावायचं? डोळ्याला नाही, मस्तकाला नाही, हाताला नाही, हृदयाला नाही, चरणावरतीच का बरं मन लावायचं? मग मी विचार केला, चरणाचा अभ्यास करू. देवाचे चरण कसे आहेत? समचरणा दृष्टी कौतुक आहे बरं. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. देवाच्या चरणाचा अभ्यास करू. कारण का? देवाच्या चरणावर मन लावायचं. देवाचे चरण कसे आहेत? दिनेश बाबा, होऊ द्या आता कपडे खराब, काय विचार करतात? पण किती आनंद आहे, किती खूप छान वाटतं ते डोक्यावर पडताना. असं वाटतं सगळ्या कीर्तनात सारखं पडावं ते डोक्यावर. हा, तर देवाच्या चरणाचा अभ्यास करायचा आपल्याला. का? तर आपलं मन देवाच्या चरणावर लावायचं आहे. देवाचे चरण कसे आहेत? तळवाड समान आहेत. विटेवरी पडत नाही, ज्याची नजर वाकडी पडत नाही, त्या माणसाला देव माणसं म्हणतात. माणसातला देव माणूस म्हणतात. मग माणसाला देव माणूस बनवणारं हे शास्त्र आहे. मग ती समान पाऊल ठेवण्याचा जो गुण आहे ना, तो आपल्या अंगी यावा म्हणून तिथे मन लावा, म्हणजे तो गुण आपल्या अंगी येईल. देवाच्या चरणावरती आपल्याला का मन लावायचं? तर आपला सुद्धा पाय वाकडा पडू नये, नजर वाकडी पडू नये, जेणेकरून माणसं सुद्धा आपल्याला देव माणूस म्हणते. माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवणे दे. संसाराचं व्यसन लागू देऊ नको म्हणाला. दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात, देवा नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण घडो संत समागम,
बाबा, दिनेश दादा, सगळ्यांसाठी टाळी एकदा वा वा. फार सुंदर. आणि खरं तर आमच्या निखिल दादासाठी पण टाळी वाजलीच पाहिजे. नाथ महाराज म्हणतात, देवा अजून मला दे. काय दे? नामस्मरण घडो आणि संत समागम. देवाचं नामस्मरण करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं कल्याण दडलेलं आहे. देवाचं भजन करावं आणि आपलं कल्याण व्हावं. देवाचं नाव घेतल्यानंतर कोणाचं वाटोळं झालं आहे अशी केस अजून या जगात घडलेली नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे केला. भगवंताचं नामस्मरण करणाराचं कल्याण ठरलेलं आहे. त्याचं कोटी कल्याण होणार, त्याचं भलं होणार, याच्यात बदल नाही होणार. या व्यासपीठावरून जे बोलतोय ना ते सत्य की तुम्ही भगवंताचं भजन करा, तुमचं कल्याण ठरलेलं आहे. संत समागम, संतांची सेवा, संतांची संगती, संतांबद्दलची श्रद्धा अंतकरणामध्ये असेल, संतांचा सहवास जीवनामध्ये घडला, मग कुणी म्हणाल संतांचं परीक्षण करायला जाऊच नका. तुम्ही फक्त सेवा करत चाला, तुमचं कल्याण होऊन जाईल. संत सेवेनं भलं झालं. एक उदाहरण सांगते, तेवढं उदाहरण सांगून सेवा समाप्त करते. कदाचित कुठेतरी तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल, ऐका. धनपाल नावाचे एक श्रीमंत व्यक्ती होते. प्रचंड संपत्ती त्यांच्याकडे, पण ते लग्नच करत नव्हते. का बरं? ते म्हटले, मी धार्मिक माणूस आहे, माझ्या प्रपंचामध्ये मला धार्मिक पत्नी पाहिजे. माझ्या विचाराच्या विरुद्ध पत्नी असेल तर माझं जीवन घरातल्या माणसाच्या सल्ल्यावर चालत असतील, सगळे एका विचारानं जगत असतील तर हाच स्वर्ग आहे. आणि घरातल्या माणसाचा विचार न घेता नको ती कामं करणं आणि हॉटेलमध्ये जेवून येणं, न जेवल्याचं सोंग घेणं, हे असं जर काही प्रकरण चालू असेल तर समजावं याच्यापेक्षा मोठा कुठला नरक नाही आहे. विचार विसंगत नरक समजा. धनपालजी म्हणतात, मी धार्मिक माणूस आहे, माझ्या प्रपंचामध्ये मला धार्मिक पत्नी पाहिजे. मी जर देवपूजेला बसलो तर तिनं पाणी आणून द्यावं. मी देवाला स्नान घालू लागलो तर तिनं चंदन उगाळावं. मी देवाला तिलक करू लागलो तर तिनं पुष्पहार तयार करावा. मी देवाला वस्त्र घालू लागलो तर तिनं नैवेद्याचं ताट तयार करावं. मी देवाला आरती गाऊ लागलो तर तिनं घंटानाद करावा. अशी माझ्या विचाराची पत्नी मला माझ्या प्रपंचात पाहिजे. अलीकडे आपण मुलामुलींची लग्न जुळवताना डिग्री जुळवण्याला जास्त महत्त्व देतो आहे. अजिबात आमचा विरोध नाही आहे, आम्ही त्याच्यावरती टॉन्टिंगसुद्धा करणार नाही की तुम्ही डिग्री जुळवू नका. जुळवा तुम्ही डिग्री, पण मुलामुलींची लग्न जुळवताना डिग्री जुळवणं जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढेच त्यांचे विचार जुळतात का नाही ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचे संस्कार जुळतात का नाही ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. कारण डिग्रीसोबत संस्कार जुळणं पण फार गरजेचं आहे. संस्कार जर जुळले नाही तर एका घराची 2 घरं व्हायला, घटस्फोटासारखी प्रकरणं घडायला वेळ लागणार नाही. कारण आता लोक खूप रागीट झालेले, प्रत्येकाचा राग नाकावरती येऊन बसलेला आहे. माशीसुद्धा माणसाला सहन होत नाही. मग घरामध्ये वाद होणं, कटकट होणं, सासू सोनेचं न जमणं, नवरा बायकोचं न जमणं, ह्या सगळ्या गोष्टी फक्त विचार न जुळल्यामुळे होतात हे सगळं. म्हणून संस्कार जुळले पाहिजे त्याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यावं. थोडासा काळ ओळखून पण माणसानं चाललं पाहिजे. थोडं अलीकडच्या काळामध्ये बिचाऱ्या सासवांनी सुनबाईला ढुसपूस करू नका, तिला टाकून बोलू नका. कारण आज काळ सासूचा नाही, आज काळ कोणाचा आहे? काय प्रामाणिक आहेत तुम्ही? खरंच सोन्याचा काळ आहे. माणसानं काळ ओळखून चाललं पाहिजे. आता सुनबाईला ढुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं. सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या. याच्यातला एकही प्रयोग तुम्ही 2025मध्ये करायचा नाही. कारण काळ सासूचा नाही, काळ कोणाचा आहे? सोनेचा आहे. पण या बिचाऱ्या तळवाड्यातल्या सगळ्या सासवा आहेत ना, त्या खूप समजदार आहेत. इथल्या सासवा सोनेवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल मला कसं कळालं? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल, मला फक्त सोन प्रसन्न आहे. असंच प्रेम तुमचं राहू द्या. सासूनं सुनबाईवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करा. आणि शिकलेल्या सुनबाईनं तुमच्या ज्ञानाचा उपयोग, तुमच्या आईवडिलांनी खूप खर्च करून तुम्हाला विद्वान बनवलं आहे, शिक्षण दिलं, उच्च विद्या विभूषित बनवलं आहे. तुम्ही कमावते आहात, तुम्ही सुशिक्षित आहात.
लक्ष्मीच्या पावलानं ज्या घरी जाल ना, तर त्या घरामध्ये तुमच्या ज्ञानाचा उपयोग एका घराची 2 घरं करण्यासाठी नाही, घराचा स्वर्ग बनवण्यासाठी करा. तुमच्या माहेरचं कौतुक होईल. आणि एका मुलीला जास्तीचा राग कधी येतो, माहेरच्या आई वडिलावर बोललं की तिचं मात्र मग डोकं, आता माझी तुम्हीच म्हणा, मी काही म्हणत नाही. तिला माहेरवर बोललं का खूप राग येतो आणि तिला आनंद सुद्धा जास्त होतो. कधी? माहेरचं कौतुक केल्यानंतर. मग आपल्या माहेरचं कौतुक व्हावं. कीर्तनात बसलेल्या किती सुनांना वाटतंय हात उंच करा? सगळ्या लेकीच आहेत का? सुना आल्याच नाही का कीर्तनाला? हात उंच घ्या, उंच घ्या. कॅमेरा फिरवणार नाही तुमच्यावर, मोकळ्या मनानं हात उंच घ्या. एवढ्या सगळ्या लोकात एवढ्या सुना आहेत का? हात खाली घ्या, समजून घ्या तुम्ही. तर प्रत्येक मुलीला वाटतं की माझ्या माहेरचं कौतुक झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्या आईवडिलांनी हुंडा, घरातले सगळे भांडे, सगळी व्यवस्था, त्याच्यासोबत शिक्षणाची सुद्धा शिदोरी तुमच्यासोबत दिलेली आहे. तुम्हाला ज्ञान दिलंय, गुणवान बनवलंय. 12वी, कुणी ग्रॅज्युएशन, कुणी एखादी डिग्री, डिप्लोमा, खूप शिकलायत तुम्ही. आणि त्या शिक्षणाचा उपयोग तुम्हाला तुमचं घर जोडण्यासाठी करायचं आहे, घर तोडण्यासाठी नाही. आणि जी माझी ताई आपल्या ज्ञानाचा आणि माहेरला मिळालेल्या संस्काराचा उपयोग घराचा स्वर्ग बनवण्यासाठी करेल ना, तर ती माऊली खरंच त्या घरची लक्ष्मी असेल, त्या गावची शोभा असेल. ती मुलगी म्हणजे गावची, काय म्हणतात ना की शोभा आहे, श्रीमंती आहे, खरा आदर्श आहे. या सगळ्या गोष्टी आणि कीर्तनातून हे शिकायचं आहे. उगीच ऐकून सोडून नाही द्यायचं. कीर्तन आपल्याला काहीतरी चांगलं सांगण्यासाठी आहे आणि हे चांगलं ऐकून आपण आपलं जीवन सुंदर बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला, वेळ तर संपली माझी. मला उदाहरण तर सांगायचं धनपालजीचं. धनपालजीला पाहिजे तशी पत्नी जोपर्यंत मिळत नाही ते लग्नासाठी ॲग्री होत नव्हते. मग एक दिवस मित्र पळत आले, म्हणजे धनपाल असली मुलगी आहे ना, ती एवढी धार्मिक आहे. ती म्हटली रोज 1000 वारकऱ्यांना जीव घालेल, मी त्याच्यासोबतच लग्न करणार. धनपाल बोलले, ही तर माझ्यापेक्षा 1.25 शेर आहे. मी जर अध्यात्मातला शेर असेल तर ही शेरणी आहे. मी हिच्यासोबत लग्न करतो, पत्रिकासुद्धा पाहणार नाही. आणि मग लग्न झालं. काही दिवसामध्ये धनपालजी म्हणतात, मी वारकऱ्यांना जेवायला बोलावतो, तू स्वयंपाक चांगला कर. त्यानं फार सुंदर स्वयंपाक केला. स्वयंपाक तयार झाला, वारकरी जेवायला बसले. प्रेमानं वाढलं, आग्रहानं खाऊ घातलं, दक्षिणा दिली, आदर नमस्कार करून आदरपूर्वक पाठवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा निमंत्रण. ही स्वयंपाक बनवायला, धनपालजी बोलवायला, दोघं जीव घालायला, आदरानं वापस पाठवायला. रोजच हा नित्यक्रम. रोज फक्त संतांना जीवच घालायचा. आपल्याकडे जेवण आहे का कीर्तन झाल्यावर? आहे ना? वा वा. अन्नदानानं भूमी पवित्र होते, भूमीचं तप वाढतं आणि गावामध्ये सुकाळ जर व्हावा असं वाटत असेल सगळ्याच बाबतीतला, मग पावसाचा असेल, पैशाचा असेल, सगळ्याच, तर त्याच्यासाठी अन्नदान सगळ्यात बेस्ट. ज्ञानदान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण अन्नदान खूप छान. तर रोज अन्नदान, रोज अन्नदान, रोज अन्नदान. किती दिवस पैसे पुरणार आहेत जवळचे? इन्कम सोर्स काहीच नाही, फक्त चाललंयच, खर्चच चाललाय. जवळचं सगळं धन संपत आलं. हे जेव्हा धनपालजीच्या लक्षात आलं, तेव्हा धनपालजीनं संत आपल्याकडचे जेवायची ही जी प्रक्रिया आपली चालू आहे ही थांबू नये. आपण आपल्या पत्नीला दिलेला शब्द पूर्ण करावा म्हणून धनपालजीनं उसनवारी चालू केली. उसनं मागायचे, तांदूळ, डाळ, तेल, मीठ, मिरची, उसनवारी मागायचे. आता हे मिठाचा विषय काढला म्हणून तुम्हाला काही गोष्टी सांगते. माणूस म्हणून जन्माला आलो, समज आल्यापासून बुद्धी जोपर्यंत साथ देते तेवढ्या काळामध्ये, समज आल्यापासून, म्हणजे मग कुणाला 25शीत समज येईल, कुणाला 30शीमध्ये समज येईल, कुणी 40शीत समजदार होईल. ते आपल्या आजूबाजूच्या बॅकग्राऊंडचा, वातावरणाचा तो परिणाम असतो. तर समज आल्यापासून बुद्धी जोपर्यंत साथ देते तोपर्यंत माणसानं स्वतःच्या जीवनामध्ये 12 प्रकारचे दान केले पाहिजेत. सुवर्णदान, चांदीचं दान, तिळाचं दान, गुळाचं दान, मिठाचं दान, कन्यादान, वस्त्रदान, अन्नदान, भूदान, गोदान, सुवर्णदान सांगितलं. हे दान आपण आपल्या जीवनात केले पाहिजेत. तिळदान व्हावं म्हणून मकर संक्रांतीला आपल्या संस्कृतीतच सांगितलं, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मीठ मागायला एखादी शेजारी आली तर नाही म्हणू नका तिला, मीठ द्या. आणि ती जर वापस घेऊन आले तर म्हणा राहू दे, राहू दे म्हणा. मिठाची म्हणजे लगेच घेऊ नका वापस, ते एक दान आहे. गुळाचं सुद्धा दान आहे, तेलाचं दान आहे, तुपाचं दान आहे,
तूपसुद्धा दान करतात. सुवर्ण दान आहे. ताई 90,000पेक्षा जास्त तोळ्याचा भाव झाला. आम्ही काय सोनं दान करावं? एक सोन्याचा मणी जरी दान केला आपण तर ते दानात येतं. साधू संतांना दान करणं एवढं आपलं मन मोठं नसेल तर आपल्या मुलीला दान करा. लग्नामध्ये तिच्या सालंकृत कन्यादान आपल्या शास्त्रानं सांगितलेलं आहे. सोन्याचं दान करा, चांदीचं दान करा. हे दान केलं पाहिजे आपण. आणि भूदान करण्यासाठी लोक म्हणतात आम्हीच भाड्याच्या घरात राहतो, आम्ही काही भूदान करणार आहोत. जिथे मठ मंदिराचं काम चालू आहे तिथे आपण 1 वीट, 100 विटा, 1000 विटा आपल्या कुवतीनुसार विटांचं दान केलं की भूदानाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. कुणाकडनं मीठ, कुणाकडनं तेल, मिरची ही उसनवारी मागायला लागली धनपालजी. 6 महिने लोकांनी उसनं दिलं. 6 महिन्यानंतर लोक जेव्हा मागायला लागली तेव्हा धनपालजीला उसनवारी वापस करता येईना. लोकांच्या लक्षात आलं धनपाल नाही राहिले. लोक मदत करणार. संतांना तर जीव घालायचा आहे. काय करावं आता? संतांना जीव घालण्यासाठी धनपालजीनं अक्षरशः चोरी चालू केली. लोकांचं अन्नधान्य चोरायचे आणि संतांना जीव घालायचे. लोक शहाणी झाली. त्यांनी व्यवस्था वाढवली धान्य चोरी जाऊ नये याची. धान्याची चोरी करता येईना. मग धनपालजीनं अशा लोकांच्या घरी चोरलं जे लोक कधीच कथा कीर्तनाला येत नाहीत, जे कधी सप्ताहाला देणगी देत नाहीत, ज्यांना धर्माबद्दल फार निरागसता आहे, अशा लोकांच्याकडे चोरी चालू केली. ती पण लोक सावध झाली. मग धनपालजीनं संतांना जीव घालण्यासाठी वाटमारी चालू केली. वाटेवर येणाऱ्या लोकांना लुटत होते, त्यांचं धन घेऊन संतांना जीव घालत होते. त्या वाटेचा एवढा बोभाटा झाला की त्या वाटेवर कुणी येईना. घरामध्ये 2 दिवसापासून संत आहेत आणि धनपालजीनं 3 दिवसापासून घर सोडलेलं आहे. धनपालजीच्या लक्षात आलं कालपर्यंत संतांना जेवायला मिळाल एवढी व्यवस्था घरात होते, पण आज संतांना काय जीव घालायचं? 3 दिवसापासून मी घर सोडलंय. भगवंताला प्रार्थना करायला लागले, देवा फक्त आज दारातल्या संतांना मी जीव घालेल एवढंच नियोजन लाव. माझ्या दारातून जर संत आज उपवाशी गेले तर आतापर्यंत केलेली सेवा माझी विफल जाईल, निरर्थक होईल. म्हणून देवा 3 दिवस झाले मी घर सोडले, या वाटेवर कोणी आलं नाही, कोणाला तरी पाठव देवा. प्रार्थना केली देवाची. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकल देवाधिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. प्रार्थना केली देवाची. सूर माथ्यावर आला, कुणी त्या वाटेवर येईना. धनपालजीनं ठरवलं, देवा रिकामं तोंड घेऊन मी घरी जाऊ शकत नाही. माझ्या पत्नीला दिलेला शब्द जर मी पूर्ण करू शकत नाही, दारातल्या संतांना जीव घालू शकत नाही, तर आता हा धनपाल जगणार नाही. जंगलातली लाकडं जमा केली, चिता पेटवली. 3 चक्कर मारेपर्यंत जर कोणी आलं तर ठीक, नाही तर धनपाल गेला. आणि धनपालजीनं पूर्ण निर्धार करून प्रदक्षिणा चालू केली. माझ्या ताई दादांनो, विटेवरच्या मालकानं वीटच सोडली. भगवंतानं विटेवरून खाली उतरले, एवढं सोनं अंगावर घातलं, एवढा शृंगार केला आणि भगवान निघाले. रुक्माई म्हणतात, कुठं चालले एवढा मेकअप करून? तुम्ही नाही काय स्टारचे कपडे, मिशांना अत्तर, बोटाला पॉलिश करून न सांगता जर घराच्या बाहेर निघाले तर या विचारतात कधी कधी तुम्हाला, कुठं चालले बंडीचे बाप्पा? विचारतात का नाही? फक्त माना हलवा, मोठ्यानं बोलू नका. तसं रुक्माईनं विचारलं, कुठं चालले तुम्ही? रुक्माई माझा एक खास भक्त आहे, भेटायला चाललोय, मला पण यायचं आहे. नको येऊ, काहीतरी गडबड करशील. काही गडबड करत नाही, येऊ द्या. ठीक आहे, खूप जास्तीचं सोनं घाल अंगावर. अंगावर खूप सोनं चढवलं, म्हातारं रूप धारण केलं. शेठजीची बायको, 2 जण निघाले. 3री चक्कर पूर्ण झाले. धनपालजी उडीच मारणार. आवाज आला, छुम छुम
धनपालजी म्हटले आतापर्यंत आवाज नव्हता, तर आवाज आलाय, वळवून तर पाहू एकदा. मान वळवून पाहिलं, लख प्रकाश, सहस्र दीपे दीपकैची प्रकाशनी प्रभा, उजळल्या दस दिशा गगना आली श्री शोभा. लख प्रकाश पडला, पाहिलं, डोळे चोळायला लागले. धनपालजीला एवढा आनंद झाला, भगवान तू देता है तो छप्पर फाड़ के देता है. देवा तुला एका दिवसाची व्यवस्था मागितली, तू तर अजून 10 वर्ष सेवा करण्याची संधी दिली. कारण 10 वर्ष पुरेल एवढं धन या म्हाताऱ्यांच्या अंगावरती आहे. आणि ह्या म्हाताऱ्यांना एवढं सोनं अंगावर घालून काही फिरायची गरज होती का? बरेच आपल्या गावातले नाही पण दुसऱ्या गावातले म्हातारे नको त्या गावाला अंगावर सोनं घालून उगी म्हशीच्या बाजारामध्ये उगीच फिरणार, इकडं तिकडं बोटात अंगठ्या, उगं एखाद्या चोरट्याने अडवलं तर मग काय करणार. पण खूप छंद असतो कुणाकुणाला. धनपालजीनं पूर्ण त्यांच्याकडे पाहिलंय आणि धनपालजी पळत आले. शेठजी जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण बोलू नको, देवाचं माझं जमत नाही. ठीक आहे ठीक आहे, नाही म्हणत श्रीकृष्ण. काय मदत करू? म्हणे जंगलाच्या पलीकडे जर तू आम्हाला सोडलं ना तर मी तुला पास होण्याच्या मोहरा देईल. कारण या जंगलात कोणीतरी धनपाल नावाचा डाकू राहतोय, त्याच्यापासून आम्हाला वाचवून पलीकडे सोड. आता जगाच्या बापाला सारं कळतं, धनपाल कळत नाही का? ते धनपालजी म्हणतात, हो शेठजी तो धनपाल मला माहिती आहे, माझ्या मागे मागे चला. किर्र जंगलामध्ये हे धनपाल घेऊन जातो आणि जंगलात गेल्यानंतर हाताच्या बाया मागे सारतो आणि म्हणतो, शेठजी याच देहाला धनपाल म्हणतात. भगवान असले थरथर 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 कापायला लागले, तोंडातून शब्द फुटेना, काही बोलता येईना, घाम फुटला दर. रुक्माई हसायला लागल्या. रुक्माई म्हणतात, बाई मोठे मोठे राक्षस समोर उभे राहिले तेव्हा नाही एवढे घाबरले, आता काय नाटक लावलं यांनी घाबरायचं. देवानं कोपर मारलं, रुक्माई तू पण नाटक कर. रुक्माई पण नाटक करायला लागल्या. सगळं सोनं अंगावरचं दिलं. धनपाल आता येऊ का? थांब, ते बोटातली अंगठी दे, त्या अंगठीमध्ये कमीत कमी संतांचं 2 दिवसाचं जेवण होईल. धनपाल ते निघत नाही अंगठी. थांब मी काढतो. बोट खिशातून सुरी काढली आणि धनपाल म्हणतात, शेठजी एकदा श्रीकृष्ण बोलला असताना तर सोडलं असतं मी तुला, पण तुझ्या हातानं काही कुठं सत्कर्म केलेलं दिसत नाही मला, म्हणून ही अंगठी काही सोडणार नाही आणि अशी या करंगुळीची तुला काही गरज नाही आहे. कारण तुझे हात दान धर्म कुणाची सेवा करतच नाही, मग या बोटाची तुला काही गरज नाही. घेतली सुरीन बोटाला लावणार. घाबरले ना मी, माझंच कापलं काय वाटलं. बोटाला लावणार. भगवान प्रगट झाले. पंढरीनाथ भगवान की जय. निखिल दादा थँक्यू व्हेरी मच. तर भगवान प्रगट झाले आणि धनपालजीचे डोळे अश्रूनं डबडबले, ओठातून शब्द फुटेना, काय बोलावं ते सुचना. देवा या पाप्याच्या वाटेवर आला तुम्ही धनपाल, संतांची सेवा केलीस तो, म्हणून तुझ्या सेवेला अधिक बळ देण्यासाठी मी आलोय. तू म्हणतोय की 10 वर्ष पुरेल एवढं धन आहे. मी सांगतो तुला धनपाल, जोपर्यंत पृथ्वीवर तुझा श्वास आहे ना तोपर्यंत तू संताची सेवा करशील, इथपर्यंत तुला धन पुरेल. सत्कर्माच्या कामात, धर्माच्या कामात जी देणगी देतात, अन्नदान करतात, दान देतात ना, अशा लोकांच्या तिजोरीतलं धन कधीच कमी होत नाही. बरं लक्षात घ्या. ज्यांनी ज्यांनी सप्ताहात अन्नदान केलं असेल, ज्यांनी ज्यांनी धनदान दिलं असेल, श्रमदान, सेवादान, त्या प्रत्येकाला या व्यासपीठावरनं सांगतो तुम्ही धनपाल आहात. तुम्हीच धनपाल आहात. तुमच्या तिजोरीतलं धन कधीच कमी होणार नाही. मग धनपालजी देवाला हात जोडतायत. देवा मी पाप केलं. धनपाल तू घेतलंस लोकांचं सोनं धन धान्य, पण स्वतःची प्रॉपर्टी नाही वाढवली, तू संतांची सेवा केली. अशा लोकांचं चोरलं जे कधी कथा कीर्तनाला येत नव्हते, त्यांच्याही खात्यात पुण्य जमा केलं असतो. आता तुझी ही सेवा अखंड अशी चालू राहू दे. तुझं जीवन सफल झालं. त्याच्या पत्नीला दर्शन दिलं आणि भगवान अदृश्य झाले. लक्षात घ्या, संतांना अन्नदान खाऊ घालताना ते योग्य आहेत का नाही याचीही परीक्षा न घेता धनपालजीनं सेवा केली तर जगाचा बाप त्यांच्या सेवेला बळ देण्यासाठी हजर झाला, त्यांच्यासोबत उभा राहिला. हा संत सेवेचा परिणाम आहे. म्हणून नामस्मरण घडो, संत समागम, वावू गाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दने सेवा दृढ देई. भगवान तुझी सेवा, संतांची सेवा, धर्मग्रंथांची सेवा, शास्त्राची सेवा माझ्याकडनं घडू दे. देवाला एकच प्रार्थना करायची, सद्बुद्धी दे देवा, संतांचा संग दे,
तुझं नाम आणि सेवा करण्यासाठी बळ दे, माझ्या हातनं सत्कर्म घडू दे, एवढी देवाला नेहमीच प्रार्थना करायची. खूप चांगलं जगण्याचा प्रयत्न करायचा. माझ्या ताईंनो स्वयंपाक करताना रोज रामकृष्ण हरी म्हणायचं. एवढं म्हणत चाला, तुमच्या जीवनात खूप चांगलं परिवर्तन होईल. घरामध्ये रोज महादेवाची पूजा करा. महादेवाची पूजा केल्यानंतर आपल्या घरातल्या अडचणी कमी होतील. माझे दादा बाबा काका, तुम्ही सुद्धा घरातून उठलात की अगोदर हनुमंतरायाचं आपल्या गावातल्या सगळ्या देवतांचं दर्शन घ्यायचं, मग चांगल्या कामाला बाहेर पडायचं. प्रयत्न करा ज्ञानेश्वरीची ओवी वाचण्याचा, गाथ्याचा एखादा अभंग वाचण्याचा प्रयत्न करा. याच्यातलं काहीच नाही जमलं तर आपल्या घरातल्या वयोवृद्ध माणसाचं स्नान झाल्यानंतर दर्शन घ्यायची सवय लावा. आपलं कल्याण झाल्याशिवाय. विठोबा रखुमाई, विठोबा 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 सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. माझ्या वाणीला विराम देते. जे काही तुमच्यासमोर मला चांगलं मांडता येईल ते मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यावरती खूप विचार करा. आणि ही जग तिथे ना विचारली जात, ना विचारली श्रीमंती, फक्त एकच विचारलं तुमचा धर्म कोणता आहे. बरं कोणी म्हटलंही असेल आम्ही इस्लाम आहोत, तर ते काय काय त्यांचं असं आपल्याला काय माहिती आहे, ते बोलून दाखवा. तर आपल्याला माहितीच नाही तर आपण काय बोलणार आहोत. काही नमाज अदा करणार आहोत आपण, आपल्याला माहितीच नाही. म्हणून एकच विनंती आहे, आपल्याला कुणाबद्दल द्वेष नाही. आपल्याही गावात इस्लाम धर्मीय बांधव असतील तर त्यांचा द्वेष नाही आपल्याला, पण आपण थोडंसं जागरूक होणं, आपण आपली सुरक्षा करणं, या सगळ्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. लक्षात घ्या, खूप निंदनीय कृत्य घडलेलं आहे. म्हणून आपल्या राष्ट्रभक्तीचे, आपल्या देशभक्तीचे, आपल्या धर्मासंदर्भातले धडे आपल्या लेकराला ज्ञानोबराय, तुकोबराय, छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या लेकराला झाशीची राणी लक्ष्मीबाई, आपल्या लेकराला सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवीबाई होळकर, हे सगळे जे लोक होऊन गेले ना, ते शिकवा त्यांना. ज्ञानेश्वरी दाखवा त्यांना, गाथा दाखवा, गळ्यातल्या माळेचं महत्त्व सांगा, बंधुप्रेम शिकवा त्यांना, कधीतरी रामायणातल्या कथा सांगा. ह्याच्याशिवाय आपल्याला कोणी तारणारं नाही दुसरं. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि चकलंबा या गावी आमचे मंगेश दादा असतील, ही सगळी मंडळी, गवते भाऊ, हे सगळे आलेलेच चकलंब्याला. तिथे आपण अप्पासाहेबांना मला सांगायला आवडेल की आपण मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो. 250-300च्या जवळपास मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुलगी आपल्याकडे शिकायला आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या भरपूर मुली आहेत आपल्याकडे.
महाराष्ट्रात असा एकही जिल्हा राहिला नाही की तिथली मुलगी चकलंबा संस्थेमध्ये अभ्यासासाठी नाही. तिथे देवस्थानचा जीर्णोद्धार करण्याचं काम करतो आहे आपण. 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे, चांगलं आहे आणि अजून एक 25 ते 30% बांधकाम बाकी आहे. त्या बांधकामासाठी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमची झोळी तुमच्यामध्ये फिरणारच आहे. फक्त पवित्र कार्यासाठी या झोळीमध्ये तुम्ही एक मदतीचा हात पोहोच करायचा आहे. आम्ही चांगल्या कार्यासाठी आमचं जीवन वाहिलं आहे. तुम्हाला छोटीशी मदत करून कल्याण समय संस्थांच्या बांधकामात छोटेसे बांधकामाकरता मदत करून त्या देवस्थानला सहकार्य करायचं आहे. कारण त्या देवस्थानच्या अंतर्गत गोरगरिबाचे लेकरं कथाकार कीर्तनकार म्हणून नावारूपाला येत आहेत. 3च वर्ष झाले राधिकाला. तिची बहीण खूप छान कथा करते, अप्पासाहेबांना आवडेल मला सांगायला. तिची मोठी बहीण आहे, ती सुंदर भागवत कथा करते, खूप छान कीर्तन करते. तनुजा घुगे नाव आहे तिचं आणि ही राधिका घुगे. दोघी सख्या बहिणी आहेत. तिचे आईवडील पण आज आलेले आहेत. तर आज जे लेकरू इथं कीर्तनात गायन करते तिच्या आईवडिलांना किती आनंद असेल. तर मला एकच सांगायचं की कुणी म्हणतंय की मीच माझ्या मनाला प्रश्न विचारला एकदा दिनेश दादा, महाराष्ट्रातल्या लोकांनी आपल्या मठासाठी बांधकामासाठी मदत केली. कोणी रुपया दिला, कोणी 10 रुपये दिले, कोणी लाख रुपये दिले. आपण लोकांना काय दिलं? तर माझ्याच मनातून एक सूर बाहेर निघाला. आपण प्रत्येक जिल्ह्याला एक महिला कीर्तनकार दिला आणि त्यांना घडवताना कुठल्याही प्रकारचा कुचराईपणा नाही किंवा कुठला आजेदुजेपणा नाही. मग तो जिल्हा स्तरावरचा असेल किंवा तालुका स्तरावरचा असेल किंवा अन्य कुठला असेल, तो विषयच नाही. सगळ्यांना सारख्या मायेमध्ये सारख्या प्रेमानं जे गुणवान आहे त्याच्यासाठी जास्त कष्ट घेण्याची सवय, त्यातून ही लेकरं घडली. खूप विश्वासानं राहतात. स्वतःच्या घरी जेवढे छान राहतात ना तेवढ्या छान त्या संस्थेमध्ये राहतात. 300 आहेत पण भांडणं करत नाहीत. घरात दोघींचं जमत नाही. तर अशी मुलींना घडवणारी ती संस्था. तर त्या देवस्थान करता तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं तळवाड्यानं. कारण तळवाड्याचंही कुठेतरी योगदान कल्याण समय संस्थांच्या बांधकामात असावं. येणाऱ्या काही काळामध्ये खूप मोठा कलशारोहणाचा सोहळा होणार आहे. तर त्या सोहळ्याकरता तुम्हालाही माझं निमंत्रण असेल. पण तो सोहळा पाहिल्यानंतर असं वाटावं ना आपल्याला की या मठाच्या बांधकामात आमचासुद्धा रुपया आहे. हे वाटलं पाहिजे तुम्हाला तेव्हा. म्हणून आज त्या कार्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं. उशीर होतोय ना? राधिका एक कडवं म्हण, मी तुझ्या पाठीमागं म्हणते. इकडे बरं तिथंच म्हण. चला पटकन, उशीर नका लावू. तिथंच म्हण, इकडं तोंड करा असं. हा म्हणा. मुरली
गावातल्या तरुण मंडळींनी एवढं छान नियोजन सगळ्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानं केलं आणि गावकऱ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. एवढा नेत्रदीपक सोहळा कलशारोहणाचा आपल्या छोट्याशा गावामध्ये घडून आला की जो महाराष्ट्रानं कौतुक करावं एवढा छान. तर सगळ्या आपल्या तरुण भावंडांसाठी तर जोरात टाळी वाजवा. आणि या व्यासपीठावरनं मी माझ्या भावांना खूप शुभेच्छा देते. असाच आपण हिरिरीनं वर्षानुवर्ष सहभाग घ्यावा आणि या तळवाड्या गावाचं नाव महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत संप्रदायाचे उपासक जिथपर्यंत आहे तिथपर्यंत पोहोचावं आणि महाराष्ट्रातले सगळे जे मोठ्यातले मोठे वक्ते आहेत ते नामांकित असेल किंवा अभ्यासू असतील सगळ्यांनी या गावामध्ये यावं, कारण त्यांच्या येण्यानं सगळे तीर्थ आपल्या गावामध्ये येतील. एवढं यश या तरुण भावंडांच्या हाताला प्राप्त व्हावं. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं एवढ्या सगळ्यांना शुभेच्छा. ज्ञानदेव तुकाराम हरी विठ्ठल.